श्री स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमा कथा। आषाढ पौर्णिमेचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। हा दिवस गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितले की गुरु हा परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। एकदा अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते। प्रत्येक भक्त आपल्या परीने फुले, फळे, मिठाई आणि विविध भेटवस्तू घेऊन आला होता। मात्र त्या गर्दीत एक गरीब भक्त होता। त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते। तो स्वामींच्या चरणी जाऊन डोळ्यांत अश्रू आणून म्हणाला, स्वामी, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही। माझी भक्तीच माझी भेट आहे। स्वामी समर्थांनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, मला धन नको, तुझी श्रद्धा आणि विश्वास हाच माझा खरा प्रसाद आहे। हे ऐकताच सर्व भक्तांना समजले की गुरूंना बाह्य अर्पणापेक्षा शुद्ध मन, निस्वार्थ प्रेम आणि अढळ श्रद्धा अधिक प्रिय असते। त्या दिवसापासून अनेक भक्तांनी केवळ वस्तू अर्पण करण्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणाचा आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारला। कथेचा संदेश: गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे। श्री स्वामी समर्थांचा संदेश: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।